नमस्कार. आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. परंडा नगर परिषद पदासाठी कौन बनेगा नगर अध्यक्ष जाकीर सौदागर की विश्वजित पाटील. नगर अध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत तर नगरसेवक पदासाठी चौरंगी लढत. नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 43 उमेदवार मैदानात, 18 जागांवर दुरंगी लढत. नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवारासह 28 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले आहे. अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 4 मधील अपवाद वगळता नगराध्यक्षपदासह सदस्यांच्या 20 जागांपैकी 18 जागांवर दुरंगी लढत होणार असून परंडा येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर यांच्या विरोधात जनशक्ती नगरविकास आघाडीचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यात सामना रंगणार आहे. तसेच नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 43 उमेदवार निवडणुकीच्या फडात उतरले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित जागेवर 4 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तिघीजणी जावा आहेत. नगरसेवक पदासाठी आमदार सुजित सिंह ठाकूर यांचे सुपुत्र समरजित सिंह ठाकूर मैदानात आहेत. निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. तर अनेक इच्छुकांना उमेदवारी नसल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागल्याने नाराजी दिसून आली. 10 प्रभागातून 20 उमेदवार निवडले जाणार असून यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेच्या आदिका सुभाष पालके, नगरविकास आघाडीकडून रजमाला राहुल बनसोडे, सुवर्णा तानाजी बनसोडे, मीनाक्षी लक्ष्मीकांत बनसोडे असे 2 अपक्ष उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचे संजय विजय घाडगे, आघाडीचे विधाते श्रीकृष्ण कुमार हे 2 उमेदवार, तर प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेच्या फरजाना बी खाजा मुजावर, आघाडीचे पठाण रुखसाना बेगम रहिमतुल्ला, तसेच प्रभाग क्रमांक 2 मधून आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष इस्माईल अब्दुल सत्तार कुरेशी आणि शिवसेनेचे सरफराज महम्मद शरीफ कुरेशी, तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून नगरविकास आघाडीच्या परवीन मन्नान बासले, शिवसेनेच्या पठाण गुलनार शब्बीर खां, तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेकडून मदन मिलिंद दीक्षित, तर नगरविकास आघाडी मदनसिंह सुभाषसिंह सदिवाल, तसेच प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेनेच्या पठाण जैतूनबी गौसखां आणि आघाडीच्या पठाण मदिनाबी खाजा, तर प्रभाग क्रमांक 4 मधून आघाडीकडून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र सुजितसिंह ठाकूर, शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र अजीम जाकीर सौदागर, नवनाथ एकनाथ कसबे यांची अपक्ष उमेदवारी, तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून आघाडीच्या नंदा श्रीमंत जाधव, शिवसेनेच्या शमीम रशीद तांबोळी, प्रभाग क्रमांक 5 मध्ये आघाडीकडून मुजावर रईसुद्दीन तमीजादीन, तर शिवसेनेचे सत्तार गुलाब खां पठाण, तसेच प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेचे शिंदे जयंत श्रीरंग, आघाडीकडून अनिल महादेव शिंदे, तसेच प्रभाग क्रमांक 6 मधून आघाडीच्या वैशाली सोमनाथ अलबत्ते, तसेच शिवसेनेच्या मनीषा सोमनाथ मेहर, प्रभाग क्रमांक 7 मधून आघाडीकडून अब्बास उमर मुजावर, तर शिवसेनेचे इरफान जब्बार शेख, तसेच प्रभाग क्रमांक 7 व आघाडीच्या रुखियाची जकेरिया दहलूज, तर शिवसेनेच्या कमल अरुण जगताप, प्रभाग क्रमांक 8 मधून आघाडीच्या गुलेइराम नुरुद्दीन चौधरी आणि शिवसेनेचे साबेर इस्लाम सौदागर, तसेच प्रभाग क्रमांक 8 मधून आघाडीच्या शोभा नवनाथ जाधव, तसेच शिवसेनेच्या अमिनाबी अनर मुजावर, तर प्रभाग क्रमांक 9 मधून आघाडीच्या हसीना मतीन पठाण आणि शिवसेनेच्या मन्नावी मतीन जिनेरी, तर प्रभाग क्रमांक 9 मधून आघाडीचे उमाकांत शंकर गोरे, तर शिवसेनेचे चंद्रकांत नाना गायकवाड, तसेच प्रभाग क्रमांक 10 मधून आघाडीच्या ज्योती धनंजय सोनटक्के आणि शिवसेनेच्या वनमाला रामा शिंदे, तसेच प्रभाग क्रमांक 10 मधून रमेशसिंह गोकुळसिंह परदेशी, तर शिवसेनेचे मोहसिन जाकीर सौदागर यांच्यात लढत होते आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा.